नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जोडारी व्यवसायाच्या दुसऱ्या टेस्टला सुरुवात करणार आहोत. यामध्ये टॉपिकचं नाव आहे स्क्रू ड्रायव्हर, स्पॅनर आणि पॉवर टूल्स. तर ही टेस्ट सिरीज आपण मराठी, इंग्रजी तसेच हिंदी या तिन्ही लँग्वेज मध्ये सुद्धा बघू शकतो. फक्त विद्यार्थ्यांना काय करायचंय, हा जो फॉर्म आहे जो मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकणार आहे तो सॉल्व्ह करत असताना तुम्हाला काय करायचंय, त्याची लँग्वेज चेंज करून घ्यायची आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. काय आहे पहिला क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ टूल यूज टू टायटन और लूजन स्क्रू. स्क्रूला लूज करण्यासाठी आपण खालीलपैकी कोणता टूल वापरतो, तर कोणता वापरतो, स्क्रू ड्रायव्हर. स्क्रू ड्रायव्हर काय करतो आपण, वापरतो लूज व टाईट करण्यासाठी. हाच क्वेश्चन आपण नंतर मराठीमध्ये सुद्धा बघणार आहोत. तरी टेस्ट सिरीज ही व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला परत परत हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचं काम पडणार नाही. दुसरा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नेम ऑफ स्क्रू ड्रायव्हर. चित्रात दाखवलेल्या स्क्रू ड्रायव्हरचं नाव काय आहे, तर हा आहे स्टँडर्ड स्क्रू ड्रायव्हर लाईट ड्युटी. काय, स्टँडर्ड स्क्रू ड्रायव्हर लाईट ड्युटी. 3 नंबरचा ऑप्शन आहे, विच पार्ट ऑफ स्टँडर्ड स्क्रू ड्रायव्हर हेवी ड्युटी इज यूज फॉर अप्लाइंग एक्स्ट्रा ट्विस्टिंग विथ द एंड ऑफ स्पॅनर. स्टँडर्ड स्क्रूड्रायव्हर हेवी ड्युटी मध्ये आपण जे एक्स्ट्रा ट्विस्टिंग फोर्स अप्लाय करतो तो कशावर करतो, तर हा स्क्रूड्रायव्हरच्या शँक वरती करतो. कशावर करतो, शँक वरती. जो स्क्रूड्रायव्हरचा पार्ट आहे, शँक, बॉडी, नेक, हेड. त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ स्क्रूड्रायव्हर. या चित्रात दाखवलेल्या स्क्रूड्रायव्हरचं नाव काय आहे, तर हा आहे फिलिप्स हेड और फिलिप्स स्क्रूड्रायव्हर. याला आपण म्हणतो फिलिप्स स्क्रू ड्रायव्हर. त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ स्क्रूड्रायव्हर मोस्टली यूज बाय कार्पेंटर. कार्पेंटर म्हणजे सुतारकार या व्यवसायात काम करणाऱ्या लोकांनी खालीलपैकी कोणता स्क्रूड्रायव्हर यूज करतात, तर हेवी ड्युटी स्क्रूड्रायव्हर लंडन पॅटर्न. त्याचं नावच काय आहे, हेवी ड्युटी स्क्रूड्रायव्हर लंडन पॅटर्न, मोस्टली यूज इन कार्पेंटर ट्रेड. त्यानंतर 6वा क्वेश्चन आहे, विच स्क्रूड्रायव्हर इज यूज देअर द नॉर्मल स्क्रूड्रायव्हर कॅन नॉट बी यूज. म्हणजे कोणता, खालीलपैकी कोणता स्क्रूड्रायव्हर हा यूज केला जातो ज्या ठिकाणी नॉर्मल स्क्रूड्रायव्हर यूज केल्या जात नाही, तर आपण त्या ठिकाणी यूज करतो ऑफसेट स्क्रूड्रायव्हर. कोणता, ऑफसेट स्क्रूड्रायव्हर हा आपण काय करतो, यूज करतो, की ज्या ठिकाणी नॉर्मल स्क्रूड्रायव्हर यूज केल्या जात नाही त्या ठिकाणी आपण नॉर्मल स्क्रूड्रायव्हरच्या जागी ऑफसेट स्क्रूड्रायव्हर यूज करतो. व्हॉट इज द नेम ऑफ स्क्रूड्रायव्हर यूज फॉर क्विकर ऍप्लिकेशन विथ रिन्युएबल टिप्स. म्हणजे हा एक अशा प्रकारचा स्क्रूड्रायव्हर आहे ज्यामध्ये जे टिप्स असतात ते आपण रिन्युएबल असतात, म्हणजे ते चेंज करू शकतो. तर त्याचे नाव आहे रॅचेट ऑफसेट स्क्रूड्रायव्हर. ऑफसेट प्रकारचा स्क्रूड्रायव्हर वेगळा आणि रॅचेट ऑफसेट स्क्रूड्रायव्हर वेगळा. तर हा याचे टिप्स जे असतात ते काय आहेत, रिन्युएबल आहे, म्हणजे तुम्ही ते चेंज करू शकता, बदलू शकता. व्हॉट इज द नेम ऑफ स्क्रूड्रायव्हर यूज इन लिमिटेड स्पेस. जर कमी जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कोणता स्क्रूड्रायव्हर यूज करता खालीलपैकी, तर याचं नाव आहे स्मॉल स्टर्डी स्क्रू ड्रायव्हर. स्मॉल स्टर्डी स्क्रू ड्रायव्हरचा आपण काय करतो, वापर करतो जिथे लिमिटेड स्पेस असते, जागा असते. त्यानंतर आहे, व्हॉट इज द नेम ऑफ स्क्रू ड्रायव्हर. चित्रात दाखवलेल्या स्क्रू ड्रायव्हरचे नाव काय, बघा हा स्मॉल स्टर्डी स्क्रू ड्रायव्हर आहे, म्हणजे छोटा आकाराचा, जिथे लिमिटेड स्पेस असतो तिथे आपण काय करतो, याचा उपयोग करतो. या स्क्रू ड्रायव्हरचं नाव आहे स्मॉल स्टर्डी स्क्रू ड्रायव्हर. 10 नंबरचा ऑप्शन आहे, व्हॉट इज द नेम ऑफ स्क्रू ड्रायव्हर. बघा या स्क्रू ड्रायव्हरचं नाव काय. बऱ्याच विद्यार्थ्यांना स्क्रू ड्रायव्हर नवीन वाटतो, पण याचं नाव काय आहे, याचं नाव आहे रॅचेट ऑफसेट स्क्रू ड्रायव्हर. हे जे टिप आहे याला आपण रिन्युएबल टिप्स म्हणतो. हे आपण काय करू शकतो, इंटरचेंज करू शकतो. याला म्हणतो आपण रॅचेट ऑफसेट स्क्रू ड्रायव्हर. त्यानंतर आहे, व्हॉट इज द नेम ऑफ टूल यूज फॉर टायटनिंग स्लॅकिंग नट्स अँड बोल्ट अँड स्क्रू हेड्स. इथे तुम्हाला प्रश्नातच सांगितलेलं आहे, स्क्रू हेड तुम्ही जर ओपन करायचा असलात किंवा नट टाईट किंवा स्लॅक करायचा असला तर आपण कोणत्या टूलचा यूज करतो, तर स्पॅनरचा काय करतो आपण वापर करतो. बोल्ट, स्क्रू, नट यांना टाईट करण्यासाठी तसेच स्लॅक करण्यासाठी स्पॅनरचा यूज करतो. व्हॉट इज द नेम ऑफ स्पॅनर यूज फॉर जनरल पर्पज. जनरल कामासाठी खालीलपैकी कोणत्या स्पॅनरचा उपयोग होतो. 4 प्रकारचे स्पॅनर दिलेले आहेत, तर डबल एंडेड स्पॅनरचा उपयोग हा जनरल कामासाठी होतो. चित्रात दाखवलेल्या टूलचे नाव काय. व्हॉट इज द नेम ऑफ स्पॅनर. हा जो स्पॅनर दाखवलेला आहे याचं नाव काय, तर हा एक डबल एंडेड स्पॅनर आहे.
जर त्याला एकाच साईडला हे एंड असता तर याला आपण सिंगल एंडेड स्पॅनर म्हटलो असतो. तर हा कोणता आहे? डबल एंडेड स्पॅनर. त्यानंतर 14वा क्वेश्चन आहे, विच स्पॅनर इज यूज इन द ऍप्लिकेशन ऑफ ओपन एंडेड स्पॅनर इज नॉट पॉसिबल. म्हणजे ज्या ठिकाणी ओपन एंडेड स्पॅनर पॉसिबल नाही, ओपन एंडेड स्पॅनर म्हणजे कोणता? या टाइप मधला, ज्या ठिकाणी हा स्पॅनर लागत नाही तर त्या ठिकाणी कोणता स्पॅनर यूज केला जातो? तर त्या ठिकाणी आपण रिंग स्पॅनर यूज करतो. कोणता? रिंग स्पॅनर. त्याचं जे नोज असतं ते क्लोज नोज असतं. म्हणजे आपण रिंग स्पॅनर काय करतो? ज्या ठिकाणी ओपन एंडेड स्पॅनर यूज होत नाही त्या ठिकाणी यूज करतो. व्हॉट इज द नेम ऑफ स्पॅनर? चित्रात दाखवलेल्या या स्पॅनरचं नाव काय? तर हा एक बघा, याच्यात तुम्हाला सॉकेट दिलेलं आहे, म्हणजे या स्पॅनरचं नाव काय? सॉकेट स्पॅनर. हा सॉकेट स्पॅनर आहे. चित्रात दाखवलेल्या आकृतीमध्ये जो स्पॅनर आहे तो सॉकेट स्पॅनर आहे. तसेच व्हॉट इज द नेम ऑफ स्पॅनर? 16 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नेम ऑफ स्पॅनर? या स्पॅनरचं नाव काय? तर हा आहे हुक स्पॅनर. त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ पार्ट मार्क ऍज एक्स? चित्रात दाखवलेल्या एक्स ने दर्शवलेल्या भागाचे नाव काय? बघा इथे एक स्पॅनर दाखवलेला आहे. तुम्हाला एमसीक्यू मध्ये जे ऑप्शन दिलेले आहे त्यामध्ये सुद्धा स्पॅनर आहे, पण आपल्याला काय सांगितलं? एक्स ने दर्शवलेल्या भागाचं नाव काय ते ओळखायचंय. म्हणजे आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करताना एक्स कशाला दर्शवतो हे दाखवायचंय. तर चित्रात तुम्हाला काय दाखवतोय? हा एक नट आहे, त्यामुळे याचं उत्तर काय आहे? नट. व्हॉट इज द नेम ऑफ स्पॅनर? बघा तुमच्यासमोर एक स्पॅनर आहे, त्याचं नाव काय? तर हा एक ऍडजस्टेबल स्पॅनर आहे. या ठिकाणी तुम्ही हा नट फिरून काय करू शकता? याला जॉला ऍडजस्ट करू शकता, कमी जास्त करू शकता. याला ऍडजस्टेबल स्पॅनर आपण म्हणतो. त्यानंतर 19चा क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ स्पॅनर? या स्पॅनरचं नाव काय? हा आहे रिंग स्पॅनर. हा कोणता स्पॅनर आहे? रिंग स्पॅनर. 20 क्वेश्चन नंबर 20, व्हॉट इज द नेम ऑफ स्पॅनर? हा जो स्पॅनर, या स्पॅनरचं नाव काय? तर हा आहे ट्यूब स्पॅनर, किंवा याला आपण बॉक्स स्पॅनर सुद्धा म्हणतो. याला आपण काय म्हणतो? ट्यूब स्पॅनर किंवा बॉक्स स्पॅनर. 21 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नेम ऑफ टूल ऍक्च्युएटेड बाय पॉवर सोर्स फॉर फास्टनिंग बोल्ट्स अँड नट्स? कोणता टूल्स आहे जो पॉवर सोर्सच्या आधारे नट आणि बोल्टला टाईट करतो, फास्टनिंग करतो? तर तो कोणता टूल आहे? पॉवर टूल. त्याचं नाव आहे पॉवर टूल्स. What is the name of action in which the application of force acting at radial distance and tending to cause rotation? म्हणजे अशी कोणती प्रोसेस आहे ज्यामध्ये फोर्स हा रेडियली ऍक्ट होतो आणि त्यामुळे काय होते? रोटेशन होते. तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो टॉर्क. काय म्हणतो? टॉर्क. लक्षात राहू द्या, खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. कोणता क्वेश्चन आहे तो? क्वेश्चन नंबर 22. याला आपण मराठीत सुद्धा बघणार आहोत. तर 23 नंबरचा क्वेश्चन काय? व्हॉट इज द नेम ऑफ पॉवर टूल that similar to hand operated ratchet wrench and air motor is attached to turn the socket drive? म्हणजे आपण काय करतो? एअर मोटर अटॅच करतो सॉकेट ड्राईव्ह करण्यासाठी. तर त्याचं नाव काय? एअर रॅचेट व्रेंच. हा एअर रॅचेट व्रेंच प्रकारचा पॉवर टूल आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 24 नंबरचा, व्हॉट इज द मॅक्झिमम मल्टिप्लिकेशन रेशो ऑफ प्लॅनेटरी टॉर्क मल्टिप्लायर गिअरबॉक्स इन न्यूमॅटिक टॉर्क रेंज? तर मॅक्झिमम मल्टिप्लिकेशन रेशो किती आहे त्याचा? 125:1. 3 नंबरचा ऑप्शन आहे त्याचा 125:1. विच व्रेंच इज यूज टू रिमूव्ह स्टबॉर्न नट्स? स्टबॉर्न नट्स काढण्यासाठी आपण कोणता व्रेंच यूज करतो? तर आपण करतो न्यूमॅटिक टॉर्क व्रेंच. कोणता? न्यूमॅटिक टॉर्क व्रेंच. 26 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नेम ऑफ व्रेंच ड्रिव्हन बाय कंटिन्युअस गिअरिंग? कंटिन्युअस गिअरिंग ना, ज्यामध्ये कंटिन्युअस गिअरिंग असते अशा पद्धतीचा कोणता व्रेंच आहे? तर तो आहे न्यूमॅटिक टॉर्क व्रेंच. कोणता आहे? न्यूमॅटिक टॉर्क व्रेंच. व्हॉट इज द नेम ऑफ पॉवर टूल? चित्रात दर्शवलेल्या पॉवर टूलचं नाव काय? तर हा कोणता आहे? न्यूमॅटिक टॉर्क व्रेंच. चित्रात दर्शवलेला जी डायग्राम दिलेली हा एक पॉवर टूल आहे, याचं नाव आहे न्यूमॅटिक टॉर्क व्रेंच, ज्याला आपण नट बोल्ट टाईट करण्यासाठी यूज करतो. त्यानंतर 28 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नेम ऑफ टूल यूज फॉर ऍडजस्टिंग द टाइटनेस ऑफ नट अँड बोल्ट टू अ डिझायर व्हॅल्यू? असा कोणता टूल आहे की तो डिझायर व्हॅल्यू म्हणजे आपल्याला जेवढा पाहिजे तेवढाच टाईट करतो किंवा लूज करतो? तर तो कोणता आहे? टॉर्क व्रेंच. त्याचं नाव आहे टॉर्क व्रेंच. हा एक प्रकारचा टूल आहे जो काय करतो? ऍडजस्टिंग ऑफ टाइटनेस ऑफ नट अँड बोल्ट टू अ डिझायर्ड व्हॅल्यू करतो. 29 नंबरचा क्वेश्चन आहे की व्हॉट इज द नेम ऑफ स्क्रूड्रायव्हर? या स्क्रूड्रायव्हरचं नाव काय आहे? तर हा आहे ऑफसेट स्क्रूड्रायव्हर. ऑफसेट स्क्रूड्रायव्हर हा चित्रात दर्शवलेला आहे, याचं नाव आहे ऑफसेट स्क्रूड्रायव्हर. आता लास्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नेम ऑफ स्क्रूड्रायव्हर? तर याला आपण कोणता म्हणतो? लंडन पॅटर्न स्क्रूड्रायव्हर. हाच तो स्क्रूड्रायव्हर आहे जो कार्पेंटर किंवा सुतारकाम व्यवसायात वापरला जातो. त्याला आपण म्हणतो हेवी ड्युटी स्क्रूड्रायव्हर विथ लंडन पॅटर्न.
या क्वेश्चनला आपण काय करणार आहोत, रॉंग करणार आहोत. रॉंग कसं करणार आहोत, तर आपल्याला सबमिट नंतर बघायचंय की आपल्याला जे उत्तर आहे ते कसं दिसतंय. तर याचं उत्तर आहे हेवी ड्युटी स्क्रूड्रायव्हर लंडन पॅटर्न, हा सुतारकाम व्यवसायात यूज केला जातो. तर मी याला काय करतो, फिलिप्स स्क्रूड्रायव्हर करतो आणि उत्तर सबमिट करतो. म्हणजे प्रश्न आता संपलेले आहेत 30 क्वेश्चन, मी याला सबमिट करतो. बघू आपल्याला किती स्कोअर आलेला आहे. व्ह्यू स्कोअर या बटनवरती क्लिक करतो. स्कोअर आहे 58. 60 पैकी मला किती पडलेत, 58. प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काचा आहे. 30 क्वेश्चनची टेस्ट होती. आता यामध्ये जे ग्रीन लेटर दिसत आहेत, ग्रीन कलर मध्ये जे दिसत आहेत ते आपले बरोबर आलेले आहेत. हे तुम्ही बघून घ्यायचे सबमिट केल्यानंतर. आणि जे उत्तर आपले चुकलेले आहेत ते काय आहेत, रेड कलर मध्ये आहेत. तर आपला लास्ट क्वेश्चन आहे जो आपण रॉंग केलेला आहे, त्याचं उत्तर काय आहे, स्पॅनर आहे तो. त्याचं उत्तर बघा रेड कलर मध्ये आलेलं आहे. मग त्याचं उत्तर काय आहे, हेवी ड्युटी स्क्रूड्रायव्हर, जे तुम्हाला करेक्ट आन्सर मध्ये दिलेलं हेवी ड्युटी स्क्रूड्रायव्हर. म्हणजे तुम्हाला यामध्ये तुमचं उत्तर चुकलं तरी बरोबर उत्तर दिलेलं आहे, तुम्हाला ते बघून काय करायचं, परत टेस्ट सॉल्व्ह करायची. अशाच पद्धतीने आपण याच टेस्टला काय करणार आहोत, मराठीत ट्रान्सलेट करणार आहोत. तर या फॉर्मला आपण काय करू, मराठीत ट्रान्सलेट करू. काय करायचंय, तुमच्या गुगल क्रोम मध्ये ट्रान्सलेट नावाचं एक टॅब आहे, त्याला काय करायचं, तुम्हाला ट्रान्सलेट या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि मराठीत सुद्धा तुम्ही काय करू शकता, याला ट्रान्सलेट करू शकता. बघा आता हे ट्रान्सलेट झालं. तर ही टेस्ट आपण काय करणार आहोत, मराठीत सॉल्व्ह करणार आहोत. बघा 1 नंबरचा क्वेश्चन काय, स्क्रू घट्ट करण्यासाठी किंवा सोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनाचे नाव काय. तर आपण स्क्रूला घट्ट करण्यासाठी तसेच सोडण्यासाठी, लूज करण्यासाठी कोणत्या साधनांचा उपयोग करतो, तर आपण त्याच्यासाठी स्क्रू ड्रायव्हरचा काय करतो, उपयोग करतो. चित्रात स्क्रू ड्रायव्हरचे नाव काय, या चित्रात दाखवलेलं स्क्रू ड्रायव्हरचे नाव काय, तर हा आहे मानक स्क्रू ड्रायव्हर लाईट ड्युटी. मानक म्हणजे स्टँडर्ड स्क्रू ड्रायव्हर लाईट ड्युटी. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, स्पॅनरच्या टोकाला अतिरिक्त वळण देण्यासाठी मानक स्क्रू ड्रायव्हरचा हेवी ड्युटी भाग कोणता भाग वापरला जातो, तर त्याचा शांक हा भाग आपण काय करतो, वापर करतो. तर स्क्रू ड्रायव्हरचे नाव काय, चित्रात दर्शवलेल्या स्क्रू ड्रायव्हरचे नाव काय, तर या स्क्रू ड्रायव्हरचं नाव काय, फिलिप्स स्क्रू ड्रायव्हर. याचं नाव आहे फिलिप्स स्क्रू ड्रायव्हर. सुतारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्क्रू ड्रायव्हरचे नाव काय, सुतार कामासाठी किंवा कार्पेंटर कामासाठी वापरल्या जाणाऱ्या स्क्रू ड्रायव्हरचे नाव काय आहे, हेवी ड्युटी स्क्रू ड्रायव्हर लंडन पॅटर्न. त्यानंतर 6वा क्वेश्चन आहे, तिथे कोणता स्क्रू ड्रायव्हर वापरला जातो जो सामान्य स्क्रू ड्रायव्हरचा वापर तिथे होत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी सामान्य स्क्रू ड्रायव्हरचा वापर होत नाही त्या ठिकाणी आपण कोणता स्क्रू ड्रायव्हर वापर करतो, तर ऑफसेट स्क्रू ड्रायव्हरचा काय करतो आपण तिथे वापर करतो. 7 नंबरचा क्वेश्चन आहे, अक्षय्य टिप्ससह जलद वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या स्क्रू ड्रायव्हरचे नाव काय आहे. अक्षय्य टिप्स साठी आपण जो स्क्रू ड्रायव्हर वापरतो तर त्या स्क्रू ड्रायव्हरचे नाव काय. तर बऱ्याच पैकी मराठीत हे उत्तर आपल्याला लवकर समजत नाही, तर काय त्याचं, रिन्युएबल टिप्स. म्हणजे आपण काय करू शकतो, त्याचं जे समोरचं टिप आहे ते इंटरचेंज करू शकतो. मग त्यासाठी त्याचं उत्तर काय आहे, रॅचेट ऑफसेट स्क्रू ड्रायव्हर. मर्यादित जागेत वापरल्या जाणाऱ्या स्क्रू ड्रायव्हरचे नाव काय आहे. 8 नंबरचा क्वेश्चन, काय आहे त्या स्क्रू ड्रायव्हरचे नाव, मर्यादित जागेत वापरल्या जाणाऱ्या स्क्रू ड्रायव्हरचे नाव काय आहे. तर आपण त्यासाठी कोणता, लहान मजबूत स्क्रू ड्रायव्हरचा काय करतो, वापर करतो. स्मॉल स्टडी स्क्रू ड्रायव्हर त्याला आपण म्हणतो इंग्लिश मध्ये. त्यानंतर स्क्रू ड्रायव्हरचे नाव काय, तर लहान मजबूत स्क्रू ड्रायव्हर. तर तसेच त्याला काय म्हणतो आपण, स्मॉल स्टडी स्क्रू ड्रायव्हर. त्याला आपण म्हणतो स्मॉल स्टडी स्क्रू ड्रायव्हर. नाहीतर या स्क्रू ड्रायव्हरचे नाव काय, हा एक काय आहे, रॅचेट ऑफसेट स्क्रू ड्रायव्हर आहे. यामध्ये हे जे टिप्स आहे हे काय करू शकतो आपण, रिन्यू करू शकतो, म्हणजे चेंज करू शकतो, बदलू शकतो. वेगवेगळे टिप्स असतात ते आपल्याला या ठिकाणी लावावे लागतात. 11 नंबरचा क्वेश्चन आहे, नट आणि बोल्ट्स आणि स्क्रू हेड घट्ट करण्यासाठी किंवा ढिले करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचे नाव काय. तर आपण काय करतो, स्पॅनरचा उपयोग हे घट्ट आणि लूज करण्यासाठी वापरतो. याचं उत्तर आहे स्पॅनर. 12 नंबरचा क्वेश्चन आहे, सामान्य वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या स्पॅनरचे नाव काय. सामान्य कामासाठी आपण कोणत्या प्रकारचा स्पॅनरचा जनरल यूज करतो, जनरल युजेबल स्पॅनर कोणता आहे, तर तो कोणता आहे, डबल एंडेड स्पॅनर. चित्रात बघा तुम्हाला एक स्पॅनर दिलेला आहे, त्याचं नाव सांगायचं. स्पॅनरचे नाव काय, तर हा कोणता आहे, डबल एंडेड स्पॅनर. दोन्हीकडे त्याचे नोज आहेत म्हणून त्याला आपण काय म्हणतो, तोंड, त्याला आपण म्हणतो डबल एंडेड स्पॅनर. 14वा क्वेश्चन आहे, ओपन एंडेड स्पॅनर वापरता येत नाहीत तेव्हा कोणता स्पॅनर वापरला जातो. जर ओपन एंडेड स्पॅनर बसत नसेल तर त्या ठिकाणी आपण कोणता स्पॅनर वापरतो, तर रिंग प्रकारचा स्पॅनर आपण काय करतो, ते यूज करतो. स्पॅनरचे नाव काय, चित्रात दर्शवलेल्या स्पॅनरचे नाव काय, तर हा सॉकेट स्पॅनर आहे. कोणता स्पॅनर आहे, सॉकेट स्पॅनर. हा एक सॉकेट प्रकारचा स्पॅनर आहे, समोर त्याच्या सॉकेट असतं त्यामुळे त्याला आपण म्हणतो सॉकेट स्पॅनर. स्पॅनरचे नाव काय, तर हा कोणता स्पॅनर आहे, हा एक हुक प्रकारचा स्पॅनर आहे. सी टाईप त्याची हुक आहे त्यामुळे आपल्याला काय म्हणतो, हुक स्पॅनर.
त्यानंतर x म्हणून चिन्हांकित केलेल्या भागाचे नाव काय? चित्रात तुम्हाला x ने दर्शवलेल्या भागाचे नाव सांगायचे, तर हे काय आहे? नट. नट काय करतो? हा x दाखवतो. त्यानंतर या स्पॅनरचे नाव काय ते ओळखायचे. हा एक कोणता स्पॅनर आहे? तर हा एक ऍडजस्टेबल समायोज्य स्पॅनर आहे. ऍडजस्टेबल, त्याला तुम्ही काय करू शकतो? कमी जास्त करू शकता, म्हणून त्याला समायोज्य स्पॅनर म्हणतो. स्पॅनरचे नाव काय? 19वा क्वेश्चन आहे. या स्पॅनरचे नाव आहे रिंग स्पॅनर. काय म्हणतो आपण याला? रिंग स्पॅनर. त्यानंतर 20 नंबरचा क्वेश्चन आहे. स्पॅनरचे नाव काय? चित्रात दर्शवलेल्या स्पॅनरचे नाव काय? तर हा कोणता स्पॅनर आहे? हा एक ट्यूब स्पॅनर आहे किंवा बॉक्स स्पॅनर आहे. याला दुसरं नाव बॉक्स स्पॅनर आहे. याला आपण ट्यूबुलर स्पॅनर सुद्धा म्हणतो. 21 नंबरचा स्पॅनर नाव हे बोल्ट्स आणि नट बांधण्यासाठी पॉवर सोर्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या उपकरणाचे नाव काय? म्हणजे जे टूल्स आपण हाताने फिरवतो त्या जागी आपण काय करणार आहे? पॉवर टूल्सचा यूज करणार आहे, म्हणजे एनर्जीचा यूज करणार आहे. तर ते कोणतं आहे? त्याला आपण काय म्हणतो? पॉवर टूल्स. त्याला आपण दुसरं नाव काय आहे? पॉवर टूल्स. रॅडियल अंतरावर काम करणाऱ्या आणि रोटेशन घडून आणणाऱ्या बलाच्या वापराच्या क्रियेचे नाव काय? तर त्याला आपण काय म्हणतो? टॉर्क. त्याला आपण म्हणतो टॉर्क. हाताने चालवल्या जाणाऱ्या रॅचेट रेंज सारखे पॉवर टूल आणि सॉकेट ड्राईव्ह फिरवण्यासाठी एअर मोटर जोडलेले असते, त्याचे नाव काय? तर त्याचे नाव आहे एअर रॅचेट रेंज. तर काय म्हणतो आपण? एअर रॅचेट रेंज. न्यूमॅटिक टॉर्क रेंज मध्ये प्लॅनेटरी टॉर्क मल्टीप्लायर गिअर बॉक्सचे कमाल गुणाकार गुणोत्तर किती आहे? तर ते आहे किती आहे? 125/1. हे त्याचं काय रेशो आहे. त्यानंतर हट्टी नट काढण्यासाठी कोणता रेंज वापरला जातो? तर कोणता रेंज स्टबर्न नट काढण्यासाठी वापरतो आपण? तर त्यासाठी आपण न्यूमॅटिक टॉर्क रेंजचा काय करतो? आपण वापर करतो. कोणता? न्यूमॅटिक टॉर्क रेंज आहे. या ठिकाणी काय मराठीत थोडं ट्रान्सलेट व्यवस्थित झालेलं नाही, त्यामुळे त्याचं उत्तर काय? न्यूमॅटिक टॉर्क रेंज. कंटिन्युअस गिअरिंग मध्ये चालवल्या जाणाऱ्या रेंजचे नाव काय? रेंजचे नाव काय? तर कोणता आहे तो? न्यूमॅटिक टॉर्क रेंज आहे, जो कंटिन्यू गिअरिंग मध्ये चालवला जातो. 27 नंबरचं क्वेश्चन, त्याचं उत्तर काय आहे? या पॉवर टूलचं नाव काय? तर हा आहे न्यूमॅटिक टॉर्क रेंज. याला आपण काय म्हणतो? न्यूमॅटिक टॉर्क रेंज. न्यूमॅटिक टॉर्क रेंज. ट्रान्सलेट व्यवस्थित झालेलं नसल्यामुळे तर तुम्ही लक्षात ठेवायचं याचं नाव काय? न्यूमॅटिक टॉर्क रेंज. नट आणि बोल्टचे घट्टपणा इच्छित मूल्यापर्यंत समायोजित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचे नाव काय आहे? काय त्या उपकरणाचे नाव? तर त्याचं नाव आहे टॉर्क रेंज. काय म्हणतो आपण? टॉर्क रेंज. काय म्हणतो? टॉर्क रेंज. जो इच्छित मूल्यापर्यंत आपण काय करू शकतो? घट्ट किंवा लूज करू शकतो. त्यानंतर या टूलचं नाव काय? स्क्रूड्रायव्हरचे नाव काय आहे? तर हा एक ऑफसेट स्क्रूड्रायव्हर आहे. कोणता स्क्रूड्रायव्हर आहे? ऑफसेट प्रकारातील स्क्रूड्रायव्हर आहे. 30 नंबरचा क्वेश्चन काय आहे? स्क्रूड्रायव्हरचे नाव काय आहे? हा एक हेवी ड्युटी स्क्रूड्रायव्हर लंडन पॅटर्न म्हणजे सुतारकाम व्यवसायात वापरला जाणारा स्क्रूड्रायव्हर आहे. बघा, या ठिकाणी आपण मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये आपली टेस्ट सॉल्व्ह केलेली आहे. समोरील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फिटर सेकंड इयरचे संपूर्ण टेस्ट सिरीज या चॅनलवरती तुम्ही काय करा? सॉल्व्ह करा. या गुगल फॉर्मची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही अगोदर व्हिडिओ बघा, नंतर त्या गुगल फॉर्मच्या लिंकवर तुम्ही काय करू शकता? टेस्ट सॉल्व्ह करू शकता, म्हणजे तुमचे काय डाउट्स क्लिअर होतील. जर व्हिडिओची क्लिअरिटी नसेल तर तुम्ही काय करायचंय? तुमच्या युट्यूब चॅनलवर त्याला क्वालिटी वाढवा, म्हणजे तुम्हाला काय व्हिडिओ क्लिअर दिसेल. चॅनल आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.